नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 64वी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पूर्णादेवी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर क्रमांक 2 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरी
नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत सासणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या द्विग्रही कायदेमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूर उडाना हा कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूरू उडाना हा कोणत्या खेळाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तर क्रमांक 1 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तेलंगणातील रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता होता? तेलंगणातील रामप्पा मंदिरला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित भीमसेन जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत, भूतान, श्रीलंका, बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उर्सा खलिता 1854 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? 18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक स्थलांतर दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 100% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जुलै 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाकर सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलींपैकी नाही ते ओळखा? खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलांपैकी नाही ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 आहेरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त संस्थाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बियास, चिनाब, रावी, सतलज आणि यमुना ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डॅश हे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे? डॅश हे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चंद्रपूर जिल्ह्यात डॅशशी 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात डॅशशी 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दुर्गापूर व बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागनीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे प्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅशची तरतूद एकमेव दुवा आहे?
73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅशची तरतूद एकमेव दुवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा नियोजन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश घाट आहे. कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश घाट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फोंडा, अंबा, कुंभारली आणि बोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 181 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. मूळ रेखावृत्तापासून एखादा रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्तंभर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काळविटासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? भारतातील एकूण लोकसंख्यांपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 70% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठे हा क्रोमाइटचा आहे?
भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर पर्वत रांगेत आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश या पर्वत रांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ, हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य आणि सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश जिल्ह्यात येते. रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल.